नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एखादा विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेला असेल तर त्याला आपल्या UDAS प्लस SDMमध्ये लेफ्ट विथ TC ड्रॉप आऊट कशा पद्धतीने करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला SDM प्लस स्टुडंट मॉड्यूलवर या साईडवर यायचं आहे. इथे अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल. आल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. आपला यूजर ID पासवर्ड टाकून लॉग इन झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन येईल. ॲकॅडमिक इयर 2025-26ला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला विद्यार्थी आपल्या शाळेतून लेफ्ट विथ TC करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला त्याचा PEN नंबर म्हणजेच परमनंट एज्युकेशन नंबर हा कॉपी करून घ्यायचा आहे. तर तो कुठून कॉपी करायचा? तर सर्वप्रथम आपल्याला इथे जायचं आहे, मेनूवर जायचं आहे. मेनूवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट डॅशबोर्ड आहे, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ज्या वर्गातील विद्यार्थी आहे इथे वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर थोडंसं बाजूला स्क्रोल करायचं आहे. व्ह्यू मॅनेज इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पूर्ण तुमच्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी दिसतील. तर इथे पाहू शकता तुम्ही, हा जो आहे PEN नंबर इथे आपल्याला दिसतो. इथे आहे बघा, या पूर्ण लिस्टमध्ये PEN नंबर दिसणार आहे. तर ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला PEN नंबर काढायचा आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे सर्च करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्च इथे नाव त्याचं करू शकता. इथे सर्च केल्यानंतर बघा, हा जो PEN नंबर आहे तो आपल्याला इथे त्याला दाबून धरायचा आहे आणि कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला परत मेनूवर यायचं आहे. इथे मेनूवर जायचं आहे. मेनूवर गेल्यानंतर स्टुडंट प्रोग्रेशन इथे पहा, स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशनला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. तर बघा, आपल्याला विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेला आहे तर त्याला आपल्याला काय करायचं, लेफ्ट विथ TC करायचं आहे. तर बघा, स्टुडंट इथे क्लिक केलं आपण. त्यानंतर हे पूर्ण ऑप्शन आलेले आहेत. तर आपल्याला ट्रान्सफर विथ मॉड्यूल मार्क ड्रॉप आऊट करायचं आहे. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थीची पूर्ण माहिती इथे आपल्याला दिसेल. तर सर्वप्रथम आपल्याला जो स्टुडंट PEN नंबर आपण कॉपी केला आहे तो इथे पेस्ट करायचा आहे. इथे पेस्ट केल्यानंतर गोला क्लिक करायचं आहे. गोला क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे शो होईल, दिसेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TCला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन मेसेज येईल. अशा पद्धतीने पाहू शकता, नाव वगैरे असेल, डिव्हिजन त्याचं विद्यार्थ्याचं, आणि इथे त्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर समोर ही थोडी माहिती आहे ती आपल्याला भरायची आहे. तर आता कोणत्या तारखेला विद्यार्थी जातो आहे ती तारीख आपल्याला इथे क्लिक करायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, तारीख मी टाकून घेत आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसतो आहे तो इथे भरून घ्यायचा आहे. आणि रिमार्कमध्ये लेफ्ट स्क्रोल केलं तरी चालेल तुम्ही. ओके, अशा पद्धतीने हे सर्व भरून घ्या. त्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक पॉपअप ओपन होईल. आर यू शुअर विथ वॉन्ट टू TC दिस स्टुडंट. तर हे तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ओके, तर इथे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, स्टुडंट हॅज सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ अ ट्रान्सफर सर्टिफिकेट TC अँड मूव्ड टू ड्रॉपबॉक्स. अशा पद्धतीने हा विद्यार्थी आता आपल्या शाळेतून समोरच्या शाळेमध्ये ट्रान्सफर झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.